नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, विविध परीक्षांच्या मार्फत आपण या शिक्षण सेवक प्रक्रियेमध्ये आलेलो आहोत. खरं तर शिक्षण सेवक हे पद रद्द झालं पाहिजे आणि यासाठीच महत्त्वाची असणारी जी याचिका आहे, ती याचिका आपल्या अभियोग्यताधारक जे जॉईन झालेले आहेत त्यांच्या मार्फत टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट ही आहे की यामध्ये एक प्रकारे काहीतरी बदल 100% होण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून एकतर कालावधी कमी करा, एकतर संपूर्ण पद रद्द करा किंवा जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. कारण की या तुटपुंज्या पगारामध्ये कोणत्याच प्रकारच्या कुटुंबाचं भागत नाही खरं पाहिलं तर. तर या संदर्भातला हा आपण न्यूज आलेली आपल्याला पाहायला मिळते. शिक्षण सेवकांच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आपल्याला खरं तर दिलेले आहेत कोर्टाने. तर राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या समान काम समान वेतन या मागणीसंदर्भात याचिकेची पहिली सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयात पार पडली. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिल्याचे शिक्षण सेवकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणजे हे रद्द झालं तर खूपच छान आहे, पण त्याही व्यतिरिक्त जर कालावधी एखादा वर्ष असेल तर ठीक आहे, किंवा त्याचं वेतन वाढत असेल तर ते पण एका दृष्टीने म्हणजे समान वेतन द्या. जेवढं तुम्ही रेग्युलर शिक्षकांना वेतन देताय तेवढं आम्हाला वेतन द्या, कारण की आम्ही समान काम समान वेतन या नियमावरती चालतो. पुढील सुनावणी त्याची 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुनावणी दरम्यान पुढे जर पाहिलं तर शिक्षण सेवकांची सध्याची आर्थिक परिस्थिती, तुटपुंज्या मानधनामुळे येणाऱ्या अडचणी आणि नियमित शिक्षकांप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडूनही होणारा वेतनातील भेदभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. म्हणजे याचिकेमध्ये हे सर्व मेन्शन केलं आहे की अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय करू नका. हा भेदभाव अन्यायकारक असून तो तातडीने दूर करण्याबाबत यावा अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आलेली आहे, असं आपण टाकलेलं आहे. राज्यात सुमारे 28,000 शिक्षण सेवक तसेच लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व शिपाई वर्गातील हजारो कर्मचारी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मानधन तत्वावरती कार्यरत आहेत. देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षण सेवक कालावधी नसताना फक्त गुजरात आणि महाराष्ट्रातच ही अट लागू असल्याबाबतची प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त झालेल्या 1,500हून अधिक शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करण्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून या सुनावणीमुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आणि हे जर झालं तर सोन्याहून पिवळं आहे. त्यामुळे आपण सर्वजण आशा करूया. तुमचीही काही मतं असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्याकडून काही मदत होणार असेल तर ती मदत देखील नक्कीच या याचिकाकर्त्यांना करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा, जेणेकरून शिक्षण सेवक पद रद्द होईल आणि तुम्हाला तुमचे सुखाचे जे दिवस आहेत, जे अजूनही या 3 वर्षांमुळे त्या ठिकाणी दूरवर जात आहेत, ते लवकरच जवळ येतील अशी अपेक्षा करूया. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.